शहरातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. LPG पंप तात्काळ सुरू करणे तसेच LPG दर कमी करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी रिक्षा संघटना कृती समितीला 2 ते 3 दिवसामध्ये बैठक घेऊन रिक्षा चालकांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कोणतीही बैठक न झाल्याने आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पूनम गेटपर्यंत मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, लालबावटा रिक्षा संघटना सोलापूर, रिक्षा युनियन, राष्ट्रवादी काँग्रेस, रिक्षा सेल, रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना सोलापूर शहर आणि जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, बसव सेना रिक्षा चालक बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस, रिक्षा सेना तसेच रिपब्लिकन सेना रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होणार आहेत, असेही यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापुरामध्ये 16,000 LPG वर चालणारे रिक्षा आहेत. 28 एप्रिल पासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू झालं. आज 45 दिवस होत आहेत. 10 पंप बंद आहेत. काळा बाजार प्रचंडपणे चालू आहे. जनतेची लूट चालू आहे. कलेक्टरकडेही गेलो, पालकमंत्र्याकडे गेलो, न्यायाची अपेक्षा केली. आम्ही म्हणलं किमान प्रत्येक रिक्षाला 4 लिटर प्रमाणे 40,000 अगोदर द्या, म्हणजे यांचं बसस्थान व्यवस्थित बसेल. परंतु सरकार अजूनही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. म्हणून 16 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू 5,000 रिक्षा चालक पूनम गेटवर जमतील. मोर्चा काढून कलेक्टरला निर्वाणीचा इशारा देतील. तर हे ऐतिहासिक मिरवणूक संपल्यानंतर आम्ही सोलापूर बंद असं करू. नगरसेवकही बाहेर येणार नाही, आमदारही बाहेर येणार नाही, खासदारही बाहेर येणार नाही, मंत्री बाहेर येणार नाही, कलेक्टरही बाहेर येणार नाही, पोलीस कमिशनरही बाहेर येणार नाही. प्रत्येक चौक रिक्षा लावून आम्ही अडवू. अभूतपूर्व असं सोलापूर बंद आजपर्यंत झालं नाही, तसं करायचा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. पालकमंत्र्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण झालं का? तर जवळजवळ 6 तारखेला पालकमंत्र्याला डाक बंगल्यावर भेटलो. आमचे कृती समितीचे 11 लोक होते. 20 मिनिटं चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सगळे मुद्दे त्यांना समजावून सांगितलं. त्याने म्हणलं 4 दिवस मला मुदत द्या. मी म्हणलं आजची आज बैठक घ्या, तुम्ही आज रात्रीपर्यंत तिथं आहे. त्याने म्हणलं मला हे सगळं अभ्यास करावं लागेल, वर बोलावं लागेल, म्हणून काही हरकत नाही म्हणून आम्ही 4 दिवस दिलं. मुकाट्याने 700-800 लोक घरी गेले, परंतु कसली हालचाल दिसत नाही. म्हणून आम्ही आज 16 तारखेचा भव्य मोर्चा घातलेला.